साळवे घराण्याला दिली आणि शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्या घरावर आहे याचा तिला सगळ्यात जास्त आनंद. हो, मुक्ता खरंच सगळ्यांचा आदर्श असणारी आमच्या घराण्याची शान. तर या पुरंदरच्या पायथ्याशी पेठ गावात माझा जन्म झाला. तो आजचा दिवस. मुक्ता कुतूहलानं मला सगळा इतिहास विचारायची. तेव्हा मी तिला सांगायचो की माझा जन्म आजच्या दिवशी. आजची तारीख काय? 14 तारखेला तुषार खूप घटना घडलेल्या आहेत. भूतकाळात जाऊन बघा 14 तारखेला काय महत्व आहे. माझ्यानंतर असे काही लोक जन्माला येतील तर त्याची तारीखही 14च असणार आहे. तर या पुरंदरच्या पायथ्याशी माझा जन्म झाला. किती तारीख? आपण बोललं पाहिजे. किती तारीख? 14 नोव्हेंबर 1794. माझ्या वडिलांचं नाव राघोजी. काय माझ्या वडिलांचं नाव? बोला. माझ्या वडिलांचं नाव काय? आणि माझ्या आईचं नाव विठाई. तुम्हाला लहुजी वस्तात समजून घ्यायचा असल तर वर माझ्यावर प्रेम करून चालणार नाही. तुम्हाला तुमचा इतिहास माहित पाहिजे. माझ्या आईचं नाव, आमच्या आईचं माहेरचे लोक अंकल वारकरी संप्रदायातले, म्हणून तर माझ्या आईचं नाव त्यांनी काय ठेवलं. आणि माझ्या आई बरोबर घरात मी धाकटा, मी कीर्तनाला जायचो आणि तुकाराम महाराजांचा प्रभाव माझ्यावर असायचा. आणि तुकाराम महाराज जे म्हणायचे ते मला माझी आई सांगायची. तुकाराम महाराज म्हणायचे, माय बापे केवल कासी, त्यानं न जाव तीर्थासी. पुंडलिकानं काय केले, परब्रह्म उभे केले. अरे तैसा होई सावधान, हृदयी धरा नारायण. तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची रूपे. हा संस्कार माझ्या आईनं माझ्यावर घातला. मला आता रासगी म्हणाली, तुम्ही कपाळाला टिळा का नाही लावला? कारण तुकाराम महाराजांचाच अभंग माझ्या विठाईनं सांगितलाय. कुठला अभंग? ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. अंगा लावून या राख, डोळे झाकूनी करती पाप. दावनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. तुका म्हणे सांगू किती, जळो तयाची संगती. तर माझ्या आईचं नाव, माझ्या वडिलांचं नाव, हा सांगावं लागेल का नाही? सगळ्यांचा इतिहास माहित पाहिजे.